सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय। विषयाची सुरुवात करत असताना सर्वांना हे सांगण्याची आत्ता गरज लागलेली आहे, कारण बहुतांश लोक हे विसरून गेलेले आहेत की हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये असे महामानव होऊन गेलेले आहेत, जसे छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा प्रकारे लोकमान्य टिळक असतील, अशा प्रकारे असंख्य असे महामानव या महाराष्ट्राच्या ह्या भूमीत जन्माला आले, ज्यांनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, एखाद्या राज्यालाच नाही, तर संपूर्ण देशाची दिशा बदलली। असा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला आऊ जिजाऊ साहेबांचे आशीर्वाद लागलेले आहेत, त्यांचे संस्कार या मातीमध्ये आहेत। आणि म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो की ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मुंबई सारख्या महानगरीमध्ये सुद्धा रात्री 2-2:30 वाजता सुद्धा आपली मुलगी सुरक्षित आपल्या घरी येईल। हा विश्वास कुणामुळे आहे, तर हा जिजाऊंच्या संस्कारांमुळे, हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय, त्यामध्ये जे महिलांना जे स्थान दिलेलं आहे त्याच्यामुळे आहे। जे महात्मा फुलेंनी जे महिलांना शिक्षित केलं, सावित्रीबाई फुले ह्या दोघांनी एवढं मेहनत, एवढे कष्ट करून महिलांना शिक्षित केलं, याचा प्रभाव आहे की या महाराष्ट्रात आणि ह्या मुंबई सारख्या महानगरामध्ये एकही मुलगी असुरक्षित नाहीये। तर हे आम्ही अभिमानाने सांगत आलो, पण आता झालंय असं, या महानगरीमध्ये संपूर्ण देशामध्ये जितकी राज्य आहेत तिकडची लोक इकडे स्वतःचं पोट भरण्यासाठी येतात। पोट भरण्यासाठी येत असताना बरेच लोक आहेत जे वर्षानुवर्ष इथे राहतात आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचे संस्कार आलेले आहेत। त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, या महाराष्ट्रामध्ये तितक्याच संस्काराने राहतात, असा आमचा अनुभव आहे, सगळ्यांचा असा अनुभव आहे। तर या महाराष्ट्रामध्ये जेवढी लोक या देशाच्या कानाकोपऱ्यामधून, ह्या मुंबईमध्ये, पुणे, महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सगळीकडे या देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक हे आपली पोट भरतात। आणि ह्या महानगराने, ह्या आपल्या राज्याने, महाराष्ट्राने सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आहे, सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे। ही झाली एक पार्श्वभूमी। आता हे होत असताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे कायम आपल्या भाषणामध्ये बोलत असतात, किंवा त्यांनी जी ब्ल्यूप्रिंट सादर केली होती की आपला महाराष्ट्र, आपली मुंबई कशी असली पाहिजे, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा जो आहे ना, तो आता मांडावासा वाटतो। तो मुद्दा असा आहे की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये रोज असंख्य लोक ह्या बॉम्बे सेंट्रल स्टेशन असतील, या स्टेशनांवरती उतरताना दिसतात। हजारो लोक रोजच्या दिवसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात। तर पोलिसांसाठी राजसाहेब कायम बोलतात की ही माणसं जी आहेत ना, ही इथे काय येत आहेत, किती दिवसांसाठी येत आहेत, किंवा कुठे कामाला लागण्यासाठी येणार आहे, ती कायम स्थायिक होण्यासाठी येतात, याची सगळी पार्श्वभूमी ही पोलिसांना माहिती असली पाहिजे। तसं होत आहे का? बघा, तसं होताना अजिबात दिसत नाही। म्हणजे राजसाहेब ठाकरे कित्येक वर्षापासून हा विषय त्यांनी लावून घेतलेला आहे की जे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात बाहेरची लोक, त्यांची पार्श्वभूमी ही पोलिसांना माहिती असायला पाहिजे। आणि ती माहिती नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बॉम्ब हल्ले झाले, जे ट्रेनचा बॉम्ब ब्लास्ट झाला, हे सगळे त्याचेच कारण आहेत। आता मला त्या विषयामध्ये जायचं नाही, विषय आहे एक वेगळा। कारण मरीन लाईन असो, किंवा शिवाजी पार्क असो, किंवा कुठलाही जो एक गार्डनचा एरिया असतो ना, तिथे फॅमिलीज म्हणजे कुटुंब हे तिथे विरंगुळासाठी थोडा टाइम येत असतात, कारण आता एवढं धकाधकीचं जीवन झालेलं आहे। तर बरीच लोक रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी, किंवा कॉलेजला जाणारी मुलं, तिथे आजूबाजूला कॉलेजेस आहेत, ते त्यांच्या ब्रेकमध्ये किंवा कॉलेज सुटल्यानंतर तिथे येऊन थोडासा विरंगुळा करतात। आणि वर्षानुवर्ष आहे, मरीन लाईन काय आज झालेला बीच नाहीये, हा कायमचा आहे। आणि कायम तिकडे लोक येत असतात, स्वतःचा थोडासा वेळ घालवण्यासाठी येतात, किंवा त्यांना एखादा टेन्शन असतं, थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी त्या समुद्राच्या लाटा बघत बसतात। मरीन लाईन एक असा बीच आहे की जिथे ट्रेनने जाणं अगदी शक्य आहे, किंवा तिथून येताना ट्रेन सुद्धा खाली मिळते। म्हणून कुटुंबाच्या कुटुंब प्रत्येक रविवारी, शनिवारी मरीन लाईन असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, अशा ठिकाणी फिरण्यासाठी जातात। आता जात असताना आत्ता काय झालंय माहितीये का? आत्ता म्हणजे आधी
गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा मरीन लाईन असेल, इथे डोंबाऱ्याचे खेळ व्हायचे, कोल्हाटणीचा खेळ व्हायचा. हे खेळ बघायला लोक तिथे जमायचे. जर जुनी मुंबई कुणाला आठवत असेल तर हे खेळ बघण्यासाठी लोक तिथे जमा व्हायचे. आणि माझं असं म्हणणं आहे की दर्जेदार कलाकृती जर अशा ठिकाणी घडत असेल तर दर्जेदार कलाकृती ही सादर केली तर आपल्यालाही ते बघायला बरं वाटेल. लोकांचा थोडासा थकवा जाईल, लोकांना काहीतरी मेसेज जाईल त्याच्यातून. अशी कलाकृती घडावी अशी आमची अपेक्षा आहे. पण असं होताना दिसतंय का? कारण आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. तो व्हिडिओ असा आहे की एक भोजपुरी सॉन्ग लागलेलं आहे आणि त्या सॉन्ग वरती मरीन लाईनला एक तरुणी अत्यंत अश्लील नृत्य, तिथे बसलेले मुलं आहेत किंवा शाळकरी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत किंवा म्हातारी माणसं तिथे बसलेले आहेत, त्या सगळ्यांना तिथे मरीन लाईन वरती ते अश्लील नृत्य, अश्लील डान्स करून दाखवते. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अत्यंत आणि तीव्र संताप मला आलेला आहे. मला काय, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय, महाराष्ट्रामध्ये म्हणजे फक्त मराठी म्हणत नाही मी, जे जे लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ह्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर राग आलाय. कारण हा महाराष्ट्र आहे. मरीन लाईन मध्ये पुन्हा एकदा मी मेन्शन करते की कुटुंब, फॅमिलीज आपल्या मुलाबाळांसकट, आपल्या मात्र आई वडिलांसकट तिकडे फिरायला येतात, तिथे कॉलेजची मुलं येतात. तर ही मुलगी, ही तरुणी, ही त्या मरीन लाईन वरती अश्लील नृत्य करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता हे असं व्हायला पाहिजे का आपल्या मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये? आणि याच तरुणीने मुंबईच्या लोकल डब्यामध्ये असा अश्लील कपडे घालून तिने अर्धवट डान्स केलेला सुद्धा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा सुद्धा व्हायरल होतोय. आता ही किती घाणेरडी गोष्ट आहे किंवा किती संतापजनक गोष्ट आहे. कारण हा महाराष्ट्र आहे. पुन्हा मेन्शन करेल, या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया भगिनी, आमच्या मुली, आम्ही अभिमानाने सांगतो की ह्या रात्रीच्या वेळेला सुद्धा सुरक्षित आमच्या घरापर्यंत पोहोचतात. पण ह्या अशा तरुणी जेव्हा बेफाम होऊन अशा पब्लिक प्लेसमध्ये जेव्हा नृत्य करतात तेव्हा पोलिसांचं लक्ष जातं कुठे? ही तरुणी कोण आहे? ही कधी इथे आली? ही किती दिवस इथे राहणार आहे? मग राहणार आहे तर महाराष्ट्राचा, मुंबईची संस्कृती घालवून जाणार आहे का? आणि या अशा मुलींमुळे आमच्या चांगल्या मुलींना त्रास होतो. मला असं म्हणायचंय की कारण 2 दिवसापूर्वीची घटना आहे, मला वाटतं गेल्या हप्त्यातली, मालाड माइंड स्पेस, हे मी मेन्शन करेन, मी ट्विटरवरती सुद्धा टाकलेलं आहे. मालाड माइंड स्पेसच्या इथे एक मुलगा तिथे त्याचं म्युझिक सादर करत होता. म्युझिक म्हणजे गिटार घेऊन तो तिथे गाणं गात होता, अगदी रिलॅक्सिंग आणि कोणालाही त्रास न देता. अत्यंत सुंदर त्याचा आवाज आहे आणि खूप छान पद्धतीने तो गाणं बोलत होता. तिकडे IT सेक्टरमध्ये काम करणारे आजूबाजूची मुलं जे ब्रेकमध्ये बाहेर आलेले ते अत्यंत तिथे रिलॅक्स होऊन त्याचं गाणं ऐकत होते. या गोष्टीला आमचा विरोध आहे का? या गोष्टीला आमचा विरोध नाहीये. कारण त्याने खूप चांगलं गाणं सादर केलं, खूप चांगल्या आवाजामध्ये त्याचा गिटार घेऊन तो प्रयत्न करत होता. पण अशा वेळेला काय झालं माहितीये का? मालाड बेसचे पोलीस 2 मिनिटात तिथे आले आणि त्याला लगेच सांगितलं की तू बंद कर. त्याने लगेच तो सेटअप त्याचा बंद केला. आता विषय असा आहे की तरुणी जेव्हा मुंबईच्या लोकल डब्यामध्ये अश्लील नृत्य करते किंवा मरीन लाईन सारख्या मोकळ्या ठिकाणी जिथे 24 तास कुलाबा पोलिसांची गस्त असते, कायम तिथे पोलीस उभे असतात. कारण एक गाडी जरी तिथे आपण लावायचं म्हटलं लगेच पोलीस तिथे येतात, ती गाडी इथे लावू नका. ते दिवसा असो नाही तर संध्याकाळी असो नाही तर सकाळी असो. कारण आम्ही पण जातो ना मरीन लाईनला. एक कार जर तिथे पार्क करायची असेल ना लगेच पोलीस धावत येतात. मग ही मुलगी जेव्हा अश्लील नृत्य करत होती, अश्लील डान्स करत, तेव्हा आमचे पोलीस बांधवांचं लक्ष गेलं नाही का तिकडे? का नाही गेलं? हे जायला पाहिजे होतं. मी पुन्हा एकदा मेन्शन करते की दर्जेदार कलाकृती जर तिथे सादर केली त्या मरीन लाईनच्या चौपाटीवरती तर तिथे जे कुटुंब येतं, तिथे जी मुलं येतात त्यांना विरंगुळा म्हणून ते बघू शकतात. पण ती दर्जेदार असली पाहिजे. महाराष्ट्राने नेहमी कलागुणांचा गौरव केलेला आहे. दर्जेदार
ह्या अश्लील वृत्त्यांचा कधीच महाराष्ट्राने गौरव केलेला नाहीये. त्याच्यामुळे ही मुलगी जी कोण आहे आमच्या मुंबई पोलिसांनी शोधून काढावी आणि हे अश्लील प्रकार जे आहे जे मुंबईच्या रस्त्यांवरती घडतायत, मुंबईच्या लोकल ट्रेनवरती घडतायत, हे त्वरित मुंबई पोलिसांनी बंद करावे असं मी मुंबई पोलिसांना विनंती करते. मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की इकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. ह्या मुंबईचा, ह्या महाराष्ट्राचा यूपी बिहार होता कामा नये. ह्या अशा लोकांमुळे यूपी बिहारमध्ये जे चांगली लोक राहतात त्यांचंही नाव खराब होतं. त्याच्यामुळे ही फक्त मराठी लोकांचीच गरज नाहीये. मी आव्हान इथे राहणाऱ्या सगळ्या लोकांना करते, कारण या काही फालतू लोकांमुळे चांगल्या राज्याचं नाव खराब होतं. आज बिहारमध्ये गौतम बुद्धांचं काय आहे, बुद्धगया आहे. गौतम बुद्धांचे पाय तिथे लागलेले आहेत. गौतम बुद्ध बिहारचे आहेत. अशा या बिहारला ही अशी नालायक माणसं हे बदनाम करतायत. मला असं वाटतं यूपी बिहारी असतील किंवा महाराष्ट्रीयन असतील, मराठी असतील, या सगळ्यांनी या गोष्टीला एक साथ येऊन विरोध करायला पाहिजे. कारण इथे फक्त मराठी माणसाच्याच मुली बाहेर पडत नाहीत. इथे सगळ्यांच्या मुली आज जॉब करतायत, आपलं करिअर घडवतायत, शिकायला बाहेरच्या राज्यात जात आहेत. तर सगळ्यांचं कर्तव्य आहे की या विषयाला विरोध हा सगळ्या स्तरातून व्हायला पाहिजे आणि इतका विरोध व्हायला पाहिजे की मुंबई पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.